ज्या ठिकाणी आपण ज्या झाडांना कीड लागली होती त्याच्यासाठी काही औषधे आणलेली आहे आणि हे गेरूला तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलं जर ही कीड माणसांच्या एखाद्या व्यक्तीच्या हाताला किंवा अंगाला जर लागली तर एलर्जी होते आणि त्याच्याने खाज येते आणि अंगावर सूज पण येते। एवढी भयंकर कीड आहे की ही झाडांना आतमधून संपवते परंतु माणसांसाठी पण हानिकारक आहे। म्हणून थोडंसं वाचून आपण हे अप्लाय करतो। बऱ्याच लोकांची संकल्पना असते झाड लावा जीवन जगवा, परंतु अनेक वेळा जे लोक झाड तर लावून जातात परंतु त्यांच्याकडून संगोपन होत नसल्यामुळं झाडाची देखभाल होत नसल्यामुळं झाड आतमधून पोकळ होऊन कीड लागून सडून जातं त्या चुकीमुळे। कारण लोकांनी संकल्पना हाती घेतली हेच फार महत्त्वाचं आहे। झाड लावणं ही संकल्पना फार महत्त्वाची आहे। बाकी आमच्याकडून जेवढं शक्य होईल ज्या ठिकाणी पण मला झाड दिसतील त्या ठिकाणी विशेष सावली आपल्याला मिळते। ठिकाणी आपण काही झाडांना कीड लागली होती तर त्याला आपण काही औषधी अप्लाय केली आणि ब्रशनी काही गेरूचा अप्लाय केलं जेणेकरून ते खोड जिवंत राहील, आतमधली कीड नष्ट होईल आणि ते झाड परत जिवंत राहील। तर अशी संकल्पना आम्ही हाती घेत अनेक ठिकाणी झाडांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, झाडाचं संगोपन करत असताना, झाडाची देखभाल करत असताना वृक्षारोपण देखील केले, काही ठिकाणी वृक्षारोपण केले आणि ही संकल्पना आम्ही सातत्याने पुढे घेऊन जाणार असून आपल्याला मी विनंती करू इच्छितो की आमच्या अमित घनगाव PG फाउंडेशनच्या माध्यमातून जी आम्ही संकल्पना हाती घेतली तर त्याला आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।